दुर्गा देवीचं विसर्जन करण्याच्या वादावरून दोन गटामध्ये तुफान राडा झाला। एकाच गावामध्ये दोन देव्या बसवण्यात आल्या होत्या आणि दोन्हीही देवी आमने सामने आल्या। मिरवणूकच्या दरम्यान विसर्जन करताना मिरवणूक काढण्यात आली आणि डीजे वरती गाणे लावण्याच्या वादावरून एवढा राडा झाला की वेलतुरा गाव संपूर्ण हादरलं आणि दंगल पेटली। हिंगोली जिल्ह्यातील वेलतुरा या गावामध्ये घडलेली धक्कादायक घटना, त्याचाच हा आढावा। डीजे वरती गाणे लावण्यावरून वाद झाला। एकाने सांगितलं गाणे लाव, दुसऱ्याने सांगितलं गाणं लावायचं नाही, लावायचं तर माझ्या आवडीचंच लावायचं। त्यावेळेला त्या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचं गाणं लावण्यात आलं आणि त्या गाण्यावरून वंजारी आणि मराठा या दोन गटांमध्ये तुफान राडा झाला। वंजारी विरुद्ध मराठा हा वाद टोकाला जाताना आपण पाहतोय। हिंगोली जिल्ह्यातील वेलतुरा या गावामध्ये घडलेली ही धक्कादायक घटना आणि सामाजिक जीवन विस्कळीत होताना आपण पाहतोय। समाजामधील समतोल हा बिघडताना आपण पाहतोय। जनजीवन विस्कळीत होताना आपण पाहतोय आणि हे फक्त आणि फक्त हे सुरू झालं आरक्षणावरून। प्रामाणिकपणे भूमिका ही आरक्षणाची, जातीसाठी लढणं हा अधिकार आहे, स्वाभिमान आहे, परंतु त्याचा दुष्परिणाम वेगळाच झाला आणि ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पेटत गेला। वंजारी आणि मराठा या दोन गटांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील वेलतुरा या गावामध्ये तुफान राडा झाला। कारण कोणतंही असो, कारण कोणतंही छोटं मोठं असो, परंतु वाद हा एवढा भयानक झाला की दोन गटांमध्ये हाणामारी झाली। तेथे पोलिसांना ताबडतोब बोलवण्यात आलं आणि संपूर्ण काही परिस्थिती हाताळण्यात यश हे पोलिसांना आलं। आज वेलतुरा गावामध्ये वातावरण शांत आहे। घराच्या बाहेर एकालाही निघू दिलं जात नाही, रोडने कोणालाही फिरू दिलं जात नाही। पोलीस बंदोबस्त कडेकोटपणे तैनात करण्यात आलेला आहे वेलतुरा या गावामध्ये। या वादावरून चर्चेचा विषय बनला तो म्हणजे मराठा वंजारी हा वाद आणि ही चर्चा चुकीची आहे। समाजामध्ये दुष्परिणाम होईल असं वर्तन किंवा अशा बातम्या देणं चुकीचं आहे। समतोल खूप महत्वाचा आहे, मिळून मिसळून राहणं खूप महत्वाचं आहे। जातीच्या अगोदर आपण माणूस आहोत, मानव धर्म आपला एक आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे। परंतु काही जे गुंडागर्दी करणारे असतात, काही समाजाचं जनजीवनाचं काहीही घेणं देणं नसतं, असे कम डोक्याचा वापर करणारी मंडळी असे धिंगाणे करतात आणि त्याचा परिणाम हा समाजाला भोगावा लागतो। हिंगोली जिल्ह्यातील वेलतुरा या गावातून आलेली धक्कादायक ही बातमी आणि राडा झाला त्या गावामध्ये। अशी घटना पुढे कुठे होऊ नये यासाठी अजून प्रयत्न चालू आहेत आणि हे कुठेतरी नियंत्रणात येणं गरजेचं आहे। भविष्यातील घडणाऱ्या धोकादायक घटना ह्या टाळण्यासाठी हा वाद लवकर मिटणं खूप गरजेचं वाटतं। धन्यवाद।